नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची जर आता 10वी झालेली असेल तर तुम्हाला 11वीला ऍडमिशन घेण्यासाठी ऍडमिशनची जे डेट आहे ते 10 एप्रिल 2026 पासून चालू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जर 11वीला ऍडमिशन घ्यायची आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी 11वीचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे याचा जो पार्ट 1 आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण समजून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर आणणार आहे आणि पार्ट 2 जो आहे तो पण मी तुमच्या समोर आणणार आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथं MahaFYJSC admission.in असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला साईडला हिरव्या कलरमध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसत आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे ॲप्लिकेशन टेंट स्कूल एरिया स्टुडंट रजिस्ट्रेशन हे दिसत आहे. तिथं विदिन महाराष्ट्र स्टेट हे तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही जर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट असेल तर तुम्ही आउटसाईड महाराष्ट्र स्टेट निवडू शकता, म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे असेल तर. पण तुम्हाला इथे पहिलंच ऑप्शन निवडायचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे असेल तर. त्यानंतर खाली तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दिसत आहे खाली. त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहे, फ्रेशर, रिपीटर आणि प्रिव्हियल पास. तर तुम्ही जर यावर्षी 10वी झाली असेल तर फ्रेशर हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन रिपीटर केव्हा निवडायचं, तर तुम्ही जर फेल झाले असेल आणि पुन्हा तुम्ही परीक्षा देऊन पास झाले असेल तर रिपीटर हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर प्रिव्हियसली पास जे आहे ते जर तुम्ही आधी 2026च्या आधी जर तुम्ही परीक्षा दिली असाल आणि आता पास झाले असाल तर तुम्हाला हे निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली आणखी एक ऑप्शन दिसत आहे, 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन बोर्ड. तर आता मित्रांनो, तुमची जर 10वी हे SSC बोर्डामधून झाली असेल तर तुम्हाला SSC हे निवडायचं आहे. त्यानंतर CBSC मधून झाली असेल तर CBSC बोर्ड तुम्हाला निवडायचं आहे. CISCE मधून झाली असेल किंवा IB मधून झाली असेल किंवा IGCSE मधून झाली असेल किंवा NIOS मधून झाली असेल तर NIOS निवडायचं आहे किंवा ॲनी अदर बोर्डमधून झाली असेल, म्हणजे कोणत्या दुसऱ्या बोर्डमधून झाले असेल तर ॲनी अदर हे बोर्ड ऑप्शन निवडायचं आहे. तसंच तुम्हाला रेग्युलरमध्ये SSC हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन डिटेल. तर इथे तुम्हाला तुमचा जो मार्क लिस्टवरची जे सीट नंबर आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे आणि इथं साईडला मदर नेम टाकायचा आहे. मदर नेम टाकल्यानंतर साईडला तुम्हाला व्हेरीफाय नंबर हे ऑप्शन दिसत आहे. तुम्ही महाराष्ट्राचे असेल तर तुम्हाला इथे व्हेरीफाय नंबर हे ऑप्शनवर क्लिक करून तुमची जे डिटेल आहे ते जशी तशी इथे व्हेरीफाय केल्यानंतर येऊन जाणार आहे. त्यानंतर खाली यस या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. यस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे एक्झामिनेशन इयर आहे आणि तुमचं जे नाव आहे ते इथे जसं तसं येऊन जाणार आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला एक्झामिनेशन जे महिना आहे तो महिना तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्स मागितलेली आहे. ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ID नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स मागितलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही एक क्वेश्चन निवडायचा आहे आणि त्याचं आन्सर साईडला लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला पासवर्ड डिटेल्स भरायची आहे. पासवर्ड डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो बनवून घ्यायचा आहे, XYZ@123 जो काही असेल तो. त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा टाकून द्यायचा आहे आणि साईडला सबमिट हे ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा जो हे रजिस्ट्रेशन आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन, ते होऊन जाणार आहे आणि तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड जो आहे ते येऊन जाणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे. प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो युजर नेम पासवर्ड आला तर तो इथं टाकून द्यायचा आहे. खाली कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा टाकायचा आहे आणि कीप मी साइन इन हे करून लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथेच तुम्हाला ॲप्लिकंट फॉर्म पार्ट 1वर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲप्लिकंट फॉर्म पार्ट 1वर तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली रजिस्ट्रेशन
डिटेल हे ऑप्शन दिसत आहे. रजिस्ट्रेशन डिटेलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन डिटेलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल दिसून जाणार आहे. रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये तुमचा जो नाव आहे जसे तसं इथे येऊन जाणार आहे. तुमचं जेंडर, तुमचा आला सीट नंबर, त्याच्यानंतर तुमचा आला इथे कॉन्टॅक्ट नंबर, सगळं इथं जसं तसं येऊन जाणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. आणखी एक पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो राहता ॲड्रेस आहे, म्हणजे जिथं तुम्ही आता सध्या राहता तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो टाकायचा आहे. तुमचं जे राज्य आहे, ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता तो राज्य तुम्हाला निवडायचा आहे. जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर जो तुमचा तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं जे गाव आहे ते गावाचे नाव तुम्हाला इथे टाकून द्यायचे आहे. गावाचे नाव टाकल्यानंतर खाली तुमचा इथे जे ईमेल आय डी आहे, मोबाईल नंबर आहे तो जसा तसा येऊन जाणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्हाला तुमचे जे कॅटेगरी डिटेल्स आहे, म्हणजे तुमचा जात प्रवर्ग जो आहे तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. जो काही असेल SC, त्यानंतर VJNT, NT, त्यानंतर OBC, त्यानंतर ओपन, जे काही असेल ते तुम्हाला इथे तुमच्यावाली जे कास्ट आहे ते निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला साईडला इथे तुमची जे पोट जात आहे तो पोट जात तुम्हाला साईडला इथे टाकून द्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले आहे. त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला तो क्वेश्चन वाचून व्यवस्थित होय नाही हे करायचं आहे. आता इथे सगळ्यात पहिला क्वेश्चन काय आहे, डिअर अप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप, म्हणजे तुम्ही दिव्यांग आहे का, असेल तर यस करायचं. यस जर तुम्ही केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट लागेल, नो केलं तर नाही लागेल. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो आहे डिअर अप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक और प्रोजेक्ट अफेक्टेड, म्हणजे तुम्ही जर भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक क्वेश्चन आहे. तिथे तुम्हाला विचारलं आहे डज अप्लिकंट पॅरेंट बिलॉंग टू डिफेन्स सर्व्हिसमॅन इन सर्व्हिसमॅन कॅटेगरी, तर तुमच्यावाले वडील सैनिक किंवा माजी सैनिक असेल तर तुम्हाला तिथे यस किंवा नो निवडायचं आहे. असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे डज अप्लिकंट बिलॉंग टू स्पोर्ट कॅटेगरी, जर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. यस करायला तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर आणखी एक तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला इफ यू आर फॉलिंग अंडर कॅटेगरी ऑफ अर्पन, म्हणजे तुम्ही अनाथ आहे का, असाल तर यस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर खाली इथे मायनॉरिटी कोटा ॲडमिशन दिलेले आहे. तुम्ही जर बेंगॉली, गुजरात, तमिळ, उर्दू, ओडिशामधून येत असाल तर तुम्हाला स्पेशल कॅटेगरीमधून तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही जे काही असाल ते तुम्हाला इथे रिलिजन निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली इन हाऊस कोटा ॲडमिशन हे ऑप्शन दिलेलं आहे. इन हाऊस कोटा ॲडमिशन म्हणजे ज्या शाळेमधून तुमची 10वी झालेली आहे त्याच शाळेमधून तुम्हाला जर 11वीला प्रवेश घ्यायचा असेल तर हा जो क्वेश्चन आहे इन हाऊस कोटा ॲडमिशन तो तुम्हाला इथं निवडायचा आहे. जर तुम्हाला त्याच शाळेमध्ये जर ॲडमिशन 11वीला घ्यायचं असेल तर यस करायचं. जर तुम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये कुठे ॲडमिशन घ्यायची असेल 11वीला तर तुम्ही नो करायचा. त्यानंतर खाली इथं ग्रीनमध्ये ऑप्शन दिसत आहे नेक्स्ट, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचीवाली 10वीची जे मार्क लिस्ट आहे ते मागितलेली आहे. त्यानंतर तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मागितलेलं आहे. हे सगळं तुम्हाला अपलोड करून द्यावं लागणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला अंडरटेकिंग फॉर्म मागितला आहे. तो अंडरटेकिंग फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो फॉर्म डाउनलोड करून ते व्यवस्थित भरून तुम्हाला इथे अपलोड करून द्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन दिसत आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेमेंटचा ऑप्शन येणार आहे. 100 रुपयाचं पेमेंट राहणार आहे. ते पेमेंट तुम्हाला इथे करावं लागणार आहे. 100 रुपयाचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे प्रोसेस टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि हे जे पेमेंट आहे हे ऑनलाईन तुम्हाला इथे पेड करावं लागणार आहे. ऑनलाईन पेमेंट पेड करण्यासाठी
तुम्हाला पे या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा QR कोड येणार आहे. तो QR कोड तुम्हाला व्यवस्थित तुमच्या फोनपेमध्ये स्कॅन करून ते 100 रुपयाचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला इथे पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला ही जे रिसिप्ट आहे हे रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर याची जी प्रिंट आहे याची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्याजवळ ठेवून द्यायची आहे. तर मित्रांनो, हा झाला पार्ट 1. आता हा पार्ट 1 असाच इथे भरून सोडून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पार्ट 2 भरावं लागणार आहे. पार्ट 2मध्ये तुम्हाला काही तुमची जी निवड होणार तिथं शाळेचे नाव वगैरे तुम्हाला निवडून घ्यावे लागणार आहे. लवकरच तुम्हाला मी तुमच्यासमोर पार्ट 2 आणणार आहे आणि पार्ट 2 फॉर्म. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे.